यांचा आज या ठिकाणी पदभार स्वीकारण्यात आला। या पदभाराबद्दल सर्वांच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने, कंधार शहरातील सर्व जनतेच्या वतीने मी शहाजी नळगे यांना शुभेच्छा देतो। त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो। येणारे 5 वर्षाचा कार्यकाल त्यांचा अत्यंत सुवर्ण काळ ज्याला म्हणलं जाईल कंधारच्या विकासामधील, त्या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ जावो अशा प्रकारच्या मी त्यांना सर्वात अगोदर शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, पत्रकार बांधवांच्या, नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पदभार आज स्वीकारण्यात आला। तसंच दुसरी घोषणा, आमचे काँग्रेस पक्षाचे 5 प्लस नगराध्यक्ष 6 या ठिकाणी कंधार नगर परिषदेमध्ये निवडून आलेत। कंधार नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी भास्कर अरविंदराव नळगे यांची या ठिकाणी निवड केलेली आहे। मी त्यांचंही अभिनंदन करतो। या बुके घ्या। वंचित बहुजन आघाडीच्या गटनेतेपदी दिलीप संतराम देशमुख यांची या ठिकाणी आम्ही निवड करीत आहोत। मी आपल्या सर्वांच्या वतीनं नगराध्यक्ष, नगरसेवक यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज कंधार नगरपालिकेचे नगराध्यक्ष, लोकनियुक्त, लोकांच्या मनातले, आज त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला। माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, सर्व कंधारवासियांच्या वतीनं त्यांचे मी अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं कंधारनी प्रचंड बहुमताने नगराध्यक्ष पदांना निवडून दिलेला आहे। शाहू भवनवर खूप मोठा विश्वास कंधार नगरीच्या मतदारांनी या ठिकाणी टाकलेला आहे। तो विश्वास सार्थ आपण निश्चित करताल, कारण प्रत्येकाच्या तोंडामध्ये शाहू भाऊचंच नाव होतं। नगराध्यक्ष कोण तर शाहू भाऊ, नगराध्यक्ष कोण तर शाहू भाऊ, गल्ली बोळात सगळ्याला घेऊन लोकांमध्ये राहणारा माणूस आज नगराध्यक्ष झालेला आहे। निश्चित मला विश्वास आहे, कंधारवासियांना विश्वास आहे की ते एक चांगल्या पद्धतीनं या नगरपालिकेचा कारभार या ठिकाणी चालवतील। कंधारवासियांना नवयुक्त नगरसेवक, नगराध्यक्ष, नगरसेवक, आपल्या सर्व पत्रकार बांधवांना नवीन वर्षाच्या खूप खूप माझ्या वतीनं, आमच्या सर्वांच्या वतीनं सदिच्छा देतो।